नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। अजितदादा पवार विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत। शरद पवार गटाकडून अजितदादांना मोठे आव्हान। अजितदादांनी केलेले वक्तव्य आलं त्यांच्याच अंगाशी। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुनेत्र पवार यांच्या झालेल्या पराभवाला ते स्वतःच जबाबदार असल्याचे एका सभेत सांगितले। त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांना मोठे आव्हान केले आहे। लोकसभा निवडणुकापूर्वी अजित पवार यांनी एका सभेत मी दिलेला खासदार जर तुम्ही निवडून दिला नाही तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे मोठे वक्तव्य केले होते। दरम्यान लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव सुप्रिया सुळे यांनी केला। त्यानंतर सोमवारी एका सभेत अजित पवार यांनी बारामतीच्या पराभवाला ते स्वतः जबाबदार असल्याचे म्हटले आहे। त्यांच्या दोन्ही भाषणांचे व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार गटाला मोठे आव्हान केले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगितले, परंतु जर अजित पवार हे स्वतःच आता पराभव माझ्यामुळे झाल्याचे मान्य करत असतील तर त्यांनी आपल्या शब्दाला जागावे, येणारे विधानसभा निवडणूक न लढवता राहून दाखवावे असे आवाहन अजित पवारांना केले आहे। तर तुम्हाला काय वाटतं, शरद पवार गटाने केलेले आव्हान अजितदादा पवार स्वीकारतील की नाही आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार गट की शरद पवार गट बाजी मारेल ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्विक महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।